राम राम मंडळी. तर मी परत आलोय आपल्या डेपोत. नाईटचा दुसरा दिवस. 15 दिवस आपल्याला नाईट करावी लागेल. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दररोज दैनंदिन जीवनामध्ये काही ना काही होत असतं. माझ्या सध्या तर लाईफमध्ये या डेपोत काम करा, रूमला जा, झोपी जा. आज दिवसभर झोपल्या, वातावरण एकदम ढगाळ मस्त दिसाले. आज बघू पाणी वगैरे येते का, बसा विसा लागल्यात. आणि मी पुरे 20 मिनिटं अगोदर आलो कारण रूमला कंटाळा येतो. एक झोप घेतली, एडिट केले काही ब्लॉग आणि आलोय. पुरे 20 मिनिटं आपण अगोदर आलोय. काही पैसे भेटत नाहीत त्याचे, तरी पण आलोय. बघूया काय होते डेपोत. आणि साईन केल्यावर आपल्याला कळलं पोरांचा लास्ट दिवस आहे. या सगळ्या मुलांचा लास्ट दिवस आहे. 20 मिनिटाचा फायदा झाला. आणि हा तर सेकंड इयरच्या पोरं जाणार आहेत आता. नितीन पाटील, आव्हाळे, एक नंबर आहे. डोनेचा पण लास्ट दिवस होता त्या दिवशी, पण परत आला. आपला ऋषी भाऊ जाणार नाहीत कारण त्यांनी परत कॉन्ट्रॅक्ट घेऊन तिथंच राहणार आहे. तर 20 मिनिटाचा फायदा झाला. एक आखरी भेट आम्हाला भेटली. बघा यांचा आता पसारा बिसारा घेऊन चाललेत घरला, गोंगड बिंगड. आता आपण हे कपडे बदलूत लागूत कामाला. पुरे आपण 20 मिनिटं लवकर आल्या मित्रांनो. आणि आजपासून आमचा संघर्ष, खरंच मजा करून आलो, संघर्ष चालू झालाय. कारण आपले सिनियर जे होते त्यांना 1 वर्षाचा अनुभव होता. सर्व आजपासून त्यांचा एंड म्हणजे त्यांचा शेवटचा दिवस होता आणि ते डे करून गेलेत. आणि आम्हाला पहिला दिवस ते गेल्या स्प्रिंग आली. स्प्रिंग खूप अवघड असते करणं. त्यांनी काढून ठेवून गेलेत. आपल्याला करायचं आहे. तर आम्ही तिघावास आणि स्प्रिंग ते जे अनुभवी व्यक्ती होते म्हणजे मुलं होते आमच्या अगोदर, ते 2 मिनिटात आपलं दोघं करत होते. सॉरी 2 मिनिटात दोघं जण, पण आज आम्ही 3 जण आहोत स्प्रिंगसाठी. आम्हालाही कळेल पण वेळ लागेल एवढंच आशा करतो. की देवाला प्रार्थना करतो की काही दुखापत झाली नाही पाहिजे कामाच्या वेळेस. सेफ्टी फर्स्ट. आता हे ब्लॉगिंग करणं म्हणजे मी एक फ्री टाईममध्येच करावं ब्लॉग तरी बी. तर आपण काम वगैरे करू. स्प्रिंग इथे स्प्रिंग आहे. स्प्रिंग घ्यायचं आहे मध्ये, असं गाड्यावर नेतात. तर पहिले कामं करून मग बोलू. स्प्रिंग वगैरे घेतल्या पनवतीच्या माईला. हो का, यामध्ये आहे ना पहिलेच काहीतरी जाऊन बसली. आम्हाला लाईट लावतो. वेल्डिंग यात होल असतो आणि यात एक नट असतो यामध्ये. तर तो नट आता स्प्रिंगचा पहिल्याच दिवशी आम्हाला लागले भाऊ. आता आम्ही कोणतेही काम करायला उलटच चले भाऊ. आपल्यासोबतच कसं काय होते असल्या. तर हे ते काढायसाठी टेस्टर बनवले 3 बीटचेच. घ्या दोघं एक हे पोलते. टॉर्च तर लगाव ना, तू टॉर्च लगा महिने का. मित्रांनो त्या म्हणजे काय म्हणतात छिद्रामध्ये हे बसलं होतं. कशामध्ये? बटनमध्ये हे बसलं होतं. तर आम्हाला खूप वेळ लागला, निघत नव्हतं. तर सरांनी काढून दिलेत. आता स्प्रिंग वगैरे बसवायची. आणि ते सिनियर मुलं पहिलाच दिवस आणि पहिलंच काम आमचं हे असं काहीतरी त्यात सेंटर बोल्ट अडकून बसलं होतं. क्लिअर दिसत नाही, असं दिसते. चला झालं. थोड़ा आ गया तू आ गया थोड़ा पाटे करा रे. एक काम कर ना इरफान, ये दिख रहा है इसको सेंटर में थोड़ा इधर उठा के दे रहा तो पीछे थोड़ी काय रखे. हा ना, अपना टाइम ऐसे हो रहा है अपने साथ, नहीं क्या मतलब. अरे विषय काय झाला, दुसरीकडे टाइम चलाय. आता ये बिनकामी काम आलं बघ. कितनी फास्ट स्प्रिंग मारे देखो ना तुम. लेना धीरे धीरे रे मार डालेगा मुझे. ना खुला चेहरा कर दे. अरे इरफान दूसरी ग्रीस ला के मार रहे उसको. ग्रीस लगा देंगे ना इसको ही ग्रीस. पब्लिक ज्या स्प्रिंगचं काम झालेलं आहे. आपल्याला साहित्य काय काय घेतले होते आपण की 2 जॅक, टेबल, ते ठोकळा, अजून ते बसायचं एक्सेलच्या पाना. हातोडी किसकी नहीं है वो मोरे की है. तर आज भी वार सुट्टे वाटावे. लगेच दुसरं काम आले आपल्याला. टायर खोलायचं आहे मधलं आतलं बाहेरचं.
कंडक्टर साईड. चला करू काम. 15 दिवस इकडं 15 दिवस तिकडं. मित्रांनो डायरेक्ट आपला ब्लॉग एक लई कामे केल्या. काय बोलावं आता. हसाल्या आणि ब्लॉग एक काय म्हणतात लाईनर बसताना चालू केलं. आपल्याला झोप आरापा गेली. लाईटच तरी त्याच्यामुळेच ब्लॉग चालू केल्या नव्हत्या. पण ऑफ आहे उद्या आपला. भेटूत. थांबा थोडस झोप यायला यात झोपाय नसल्या आपल्या प्रॉपर्टी आहे ना रूम पेली आहे जास्त आहे. उठाव भाया. बोट ठेचून घे ना बापू. करावं ते उलट. भाया खाली बस. गुडघे लाव खालून. नसेल जमत तर गुडघे लाव खालून डायरेक्ट. दोन्ही गुडघे लावायचे गुडघ्यानं. आता इकडे कसं तर टायर 2 टायमानं उचलत होता तसं गुडघ्यानं उचलायचं दोन्ही कोण. अबे नटा मॅच कर बे. थांबा आबे झाले काहीतरी करते. थांबा असं कर घालू. क्या गप बोल के डालता यार तू. याच गाडीला लावलं असतं बिघडलं असतं का तू. या गाडीचं करत त्या गाडीला लावलं. लावलं नाही त्या गाडीला. नाबालिक. जाता उसको जाता पाळी मारतो बारा. बाया काय तुला झालं भाऊ. टायर बसणे आपलं काय लाईनर बसणं झालंय. आपण शिकाले आता काय नाही. डेपो आम्ही सही करतो इथं. आउटची साईन करून निघून जाता. इथं कुत्रा आहे. घेऊन मला पळाले. एवढा अवतार बेकार झालाय आपला. तर हा तर इकडे बस आहेत माग. आपल्या बसा सगळे चेक करून ठेवलेत. त्याच्या माग एक लाईन आहे. रूमला जाऊ. ही आपली साईन आहे. ऑटोग्राफ दिले आपण. ऑटोग्राफ दिल्यावर आता निघू आपल्या रूमकडे. मी माझ्यासोबत पगारे सर. जेव्हा सोबत ड्युटी असते तेव्हा काही भिवू नसते. दोघं सोबतच जात्या. 2 वाजलेत संध्याकाळची. ड्युटी संपली. गेटच्या बाहेरचा नजारा. कुत्रे चोर समजालेत आपल्याला. भुकालेत आता. दररोज प्रमाणे हा पण दिवस चांगला गेला. तर मित्रांनो उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.